विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 8वी सेमी इंग्लिश मधील मॅथ्स त्यातले महत्त्वाचे प्रश्न आज पाहणार आहोत। तर तुम्हाला आहेत 9 लेसन आहेत। यामध्ये 9 लेसन मधले जे जे महत्त्वाचे आहेत ते मी तुम्हाला यातले सांगणार आहेत। तर पहिला आहे लेसन रॅशनल आणि इररॅशनल नंबर्स। तर तुम्हाला नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स आणि रॅशनल नंबर्स हे माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर 1.1 मधील दुसरा, 1.2 मधील पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 9वा, 10वा हे जरी केले तरी तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल। त्यानंतर 1.3 मधला तिसरा आणि 5वा हाय करून जा। त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.4 मधला पहिला एक करा, प्रॅक्टिस सेट 1 मधला हा पण करा, 2 आणि 3 पण करा। आता लेसन नंबर 2 आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सव्हर्सल। तर त्यामधील क्वेश्चन नंबर 1 हे फिलिंग द ब्लँक साठी तुम्हाला येतं। त्याचबरोबर क्वेश्चन 2 ऑब्झर्व द अँगल्स हे पण तुम्हाला येतोच प्रश्न। ऍक्टिव्हिटी ज्या आहेत पुस्तकातल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या ऍक्टिव्हिटी पण तुम्ही करून गेलात पाहिजे, त्याच्यामुळे तुमची कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होईल। आता 2.2 मधला चॉईस द करेक्ट अल्टरनेटिव्ह हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे आणि क्वेश्चन नंबर 2 आहे हा एक करून जा। त्याचबरोबर 2.3 मधला 3 वाला एक करा। आता लेसन नंबर 3 सांगितलं आहे क्यूब रूट इथं, त्याच्यामध्ये लॉज ऑफ द ह्या लॉज जे आहेत ते पूर्ण काय करा, रीड करून टाका। त्याचबरोबर इथं रूट दिलेले आहेत ते रूट क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर इथे 5, क्वेश्चन 2 मधला 5 एक करा। 3.2 मधला ह्यातलं कुठलेही तुम्हाला पॉवर ऑफ द रूट विचारलं जाईल किंवा रूट ऑफ द पॉवर पण विचारली जाईल। त्यानंतर क्वेश्चन 2 मधला 4 हा IMP आहे तो एक करा। गणिताचा सराव जास्त केला, एकदा दोनदा तीनदा एक एक गणित सोडून पाहिजे। त्याचबरोबर 3.3 मधला क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 4, त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 2 मधील दुसरा आणि तिसरा एक करून टाका। आता लेसन नंबर 4 आला, तर लेसन नंबर 4 मधील प्रॅक्टिस सेट 4.1 जो आहे तो एक करा तुम्ही। मोस्ट IMP आहेत बघा हे, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 7 खूप महत्वाचे आहेत। त्याचबरोबर लेसन नंबर 5 दिलेला आहे। फॉर्म्युले जर तुमचे पाठ असेल किंवा तुम्हाला माहिती असेल, सराव केलेला असेल तरच तुम्हाला मॅथ्स मधले जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते सोडवता येईल।